शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसे शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मंत्री माणिकराव कोकाटे यांची रोहित पवारांना नोटीस, पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करताना पवार यांनी मानहानीकारक विधान केल्याचे कोकाटे यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे। टोमॅटोचे कॅरेट हजारावरून 200 वर, शेतकऱ्यांनी जालना महामार्ग रोखला। पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली, दर घसरले, पोलिसांनी धाव घेत मार्ग मोकळा केला। जमिनी देत असताना शेतकऱ्यांना कष्ट पडत आहेत, तरीही विमानतळाची गरज, सर्वांचे योग्य पुनर्वसन करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा ग्वाही। विधान भवनामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा, विमानतळाचा विरोध चर्चेतून कमी करण्याचा प्रयत्न करू। घोषणा 13,000 कोटींची, मिळाले 1000 कोटी, 12 सिंचन प्रकल्प अपूर्णच। मराठवाड्यातील सिंचन कागदावरच, पुरेसा निधी न मिळाल्याने अनेक प्रकल्पांना केवळ सुरुवात। पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबातील 9 जणांचे दुबार आणि तिबार मतदान, भाजपचा दावा, राजकीय फायद्यासाठीच मतदार याद्यात नाव नोंदवली, मतदार याद्या सादर। जळगाव जिल्ह्यात 81 दिवसांमध्ये 39 दिवस पावसाची हजेरी, जुलैमध्ये फक्त 13 दिवस पाऊस। जळगाव पिपनराव महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, आठवडाभर जिल्ह्यात पावसाचा अंदाज। 1 कोटी महिलांना लखपती बनवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। महिला आयोगाच्या 2 दिवसीय शक्ती संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन। विदर्भातील शेतकऱ्यांपुढे आता कापसावरील बोंडअळीचे संकट, नुकसान होण्याची शक्यता, वेळीच उपाययोजना करण्याचा कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला। अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून अहवाल पाठवा, कृषी मंत्री भरणेंचे निर्देश। 9 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाणी पुसणार, 2 हेक्टरसाठीच आणि कमी दराने मिळणार मदत। राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। तरी देखील या मदतीसाठी जुने निकष वापरले जाणार असल्याने शेतकऱ्यांची तुटपुंजा मदतीवर बोळवण केली जाणार आहे। प्लॅस्टिक फुलांना भाव, शेतकऱ्यांच्या कमाईवर घाव, बंदीची घोषणा हवेतच, गणेशोत्सवाच्या तोंडावर प्लॅस्टिक फुलांवर बंदी नाही। आनंदाचा शिधा, योजना बंद होण्याच्या मार्गावर, यंदाच्या गणेशोत्सवात लाभ नाही, लाभार्थी मात्र अद्यापही प्रतीक्षेत। फळगळतीने मोसंबी बागायतदार झाले चिंतेत, शेतकरी हवालदिल। घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा, खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान। धाराशिव जिल्ह्यात 75,000 शेतकऱ्यांना भरपाई नाही, अनिल जगताप यांची माहिती। 29 ऑगस्टला धाराशिवमध्ये धरणे आंदोलन। जिल्ह्यातील 75,000 शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा देण्यात यावा, अन्यथा शुक्रवारी 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिलाय। नायगाव परिसरात पीक विमा पोर्टलवरील पिकेच गायब, नोंदणीसाठी 30 ऑगस्ट शेवटची तारीख, तांत्रिक अडचणीने शेतकरी त्रस्त। कांदा साठवणुकीचे स्वप्न भंगले, भाववाढीची प्रतीक्षा संपली, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्याच्या उंबरठ्यावर असतानाही भाववाढ झालेली नाही। चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या विरोधानंतरही लागलेत 1,35,000 नवीन स्मार्ट मीटर। स्मार्ट मीटर युगाची सुरुवात, वीज वापरात पारदर्शकता आणि बचतीची महावितरणाची हमी। गोंदिया जिल्ह्यात 239 कोटी रुपयांचे चुकारे थकले, 22,000 शेतकरी संकटात आले। रब्बीतील चुकारे खरीपात देणार का, शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल। वर्धा जिल्ह्यात एकाच कुटुंबात 17,000हून 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू, वयोमर्यादेत न बसल्याने 3,765 महिलांचे अर्ज फेटाळले। 2 वर्षातच फुलंब्रीतील नळकांडी पूल वाहून गेला, 4 बस्त्यांचा संपर्क तुटला, 50 लाख रुपये पाण्यात गेले, निकृष्ट काम झाल्याचा आरोप। किसान सन्मानचा हप्ता जमा झाला, नमो महासन्मानचा मात्र लटकला, 2.25 लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा, पोळ्याचा सण मदतीविना साजरा।
नांदेड जिल्ह्यात 1208 गावे बाधित, 3.25 लाख हेक्टर शेतीचे झाले नुकसान, 12 जणांना मृत्यू, 2785 घरात शिरले पाणी, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात तापले सरकारसाठी 561 गावांमधून एकही अर्ज नाही, प्रशासनाने दिली मुदतवाढ, शासकीय सेवा पोहोचवण्याचा उद्दिष्ट। उत्पन्न कमी दाखवण्याचा अट्टहास अन बदललेल्या निकषांनी विम्यावर प्रश्नचिन्ह, यावर्षी पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार, यामुळे शेतकऱ्यांचा फायदा आणि तोटाही अधिक। परभणी जिल्ह्यात 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी, वैयक्तिक मदतीचा दरवाजा बंद, स्थानिक आपत्तीसह मदतीचे 4 ट्रिगर वगळले, पीक कापणी प्रयोगानंतरच मिळणार आता शेतकऱ्यांना विमा, शासकीय मदतीवरच होणार बोळवण। CCI कडून आता कपास किसान ॲप, कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना करावी लागणार ऑनलाईन नोंदणी, कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे सुलभ व्हावे, यासाठी CCI ने कपास किसान ॲप हे उपलब्ध करून दिले आहे। या ॲपवर शेतकऱ्यांना स्वतः आपल्या मोबाईलवरून नोंदणी करता येणार आहे। कपास किसान हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअर या 30 ऑगस्ट पासून डाउनलोड करता येईल। नोंदणीची सुरुवात 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। नोंदणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर राहणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी CCI ने जाहीर केली असून नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळणार नाही। सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान, फळबागांवर रोग, शेतकऱ्यांना फटका, ग्रामीण अर्थकारण कोलमडले, पिंपोडे बुद्रुक परिसरात दूध व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात फटका। एकाच नावावर 2 मतदार ओळखपत्रे बाळगल्यास तुरुंगवास, कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईसह मतदानाचा अधिकारही गमवावा लागेल। भडगाव पाचोरा तालुक्यात बिबट्यांमुळे भीतीचे वातावरण, कसगाव परिसरात 10 दिवसात बिबट्याने 2 वेळा केली शिकार, परिसरात वाढला वावर। बुलढाणा जिल्ह्यात शेतात साचलेल्या पाण्याने पिकांना धोका, निचऱ्यासह करा उपाययोजना, जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली, सद्यस्थितीत पीक फुले व फळधारणेच्या अवस्थेत। पंढरपूर परिसरात पुरांमुळे शेतकऱ्यांनी जागून काढली रात्र, घरात पाणी, उघड्यावर थाटला संसार, हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात, प्रमुख मार्गांवर पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद। 23 लाख नागरिकांच्या खात्यात दरमहा 400 कोटी, शासनाच्या विविध योजना, 5000 कोटींचे वार्षिक बजेट, लाडकी बहिणीच्या खात्यावर सर्वाधिक 236 कोटी रुपये होत आहेत जमा। वाहन स्वस्ताईचे संकेत, SUV आणि सिदानवर गाड्यांच्या GST मध्ये कपात होणार। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।